आता कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की यापुढे कॅशलेस सगळे व्यवहार करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलंय। देशभरातील कर्मचाऱ्यांना आता कॅशलेस असे पगार मिळणार आहेत, हातात रोकड मिळणार नाही। केंद्राने अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय घेतलाय। वटहुकुमावर आता सही झालेली आहे। कॅशलेस इंडियासाठी मोदी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचलले। चेक किंवा अकाउंटमध्ये यापुढे पगार जमा होणार आहेत। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, हा पगार सर्व कर्मचाऱ्यांचा असणार आहे की केवळ सरकारी? विलास, खरं तर सरकारनं डिजिटल इंडिया किंवा कॅशलेस इंडियाची जी मोहीम सुरू केलेली आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा ही मोहीम आणखीन पुढे नेण्यासाठी हा आज निर्णय घेतलेला आहे। केंद्रीय कॅबिनेटमध्ये याच्या संदर्भातला एक अध्यादेश काढण्यात आलेला आहे, कारण याच संदर्भातलं एक विधेयक जे आहे ते नुकतंच लोकसभेमध्ये सादर करण्यात आलेलं होतं, ज्याला पेमेंट ऑफ वेजेस बिल 2016 असं नाव आहे। आणि हे विधेयक खरं तर म्हणजे आज सरकारनं निर्णय घेतला नसता तरी देखील या विधेयकाच्या अंतर्गत अनेक पेमेंट जी आहेत ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच करावी लागणार होती। मात्र सरकारनं ही प्रक्रिया जी आहे ती थोडीशी आधीच क्रियान्वित करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी आज अशा पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे। सरकारी असतील किंवा निम्न सरकारी अशा सगळ्या कार्यालय किंवा इतर ज्या कॉर्पोरेट संस्था आहेत त्याच्यामध्ये पेमेंट किंवा ज्याला आपण वेतन म्हणतो ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, म्हणजे एकतर तुम्ही सॅलरी अकाउंटमध्ये किंवा चेकनं तुम्हाला बँकेमध्येच डिपॉझिट करावं लागणार आहे। कारण अनेक कॉर्पोरेट्समध्ये देखील अशी प्रथा आहे, म्हणजे इव्हन मीडियामध्ये सुद्धा, की पेमेंट जे आहे ते कॅश स्वरूपात दिलं जातं। अनेकांची सॅलरी अकाउंट्स मेंटेन केली जात नाहीत आणि त्यामुळं हा सगळा व्यवहार पारदर्शकपणे व्हावा यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।